तर यानंतर आणखी एक विशेष सोहळा आपण पाहणार आहोत. पुन्हा गाडगीळ आणि सन्स प्रस्तुत जय गणेश पावर्ड बाय माणिकचंद ऑक्सिडेज स्पेशल पार्टनर माणके हिअरिंग सर्व्हिसेस आणि पूर्वाचे सेवर. आपण आता पाहणार आहोत थेट पुण्यात जाऊयात. आणखी काही महत्त्वाच्या विसर्जन मिरवणुकांचे आणि विसर्जन सोहळ्याचे साक्षीदार होऊयात. पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीचा हा दिमाखदार भव्य दिव्य सोहळा. आणि यावेळी जगदीश आपल्याबरोबर आहेत, आपला सहकारी रोहन कदम. रोहन, दिवसभराचा हा उत्साह अजून सुद्धा कायम आहे आणि आता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाचा बाप्पा कुठवर आलाय आणि विसर्जन कुठल्या क्षणी पार पडेल?
साधारणतः कुंटे चौकापर्यंत भाऊरंगरांची मिरवणूक जी आहे ती आलेली आहे। त्यापूर्वी मंडई गणपती जे आहेत ते पहिल्यांदा बेलबाग चौकातून निघालेला होता आणि तो देखील अलका चौकामध्ये जो आहे तो भाऊरंगरांच्या पूर्वी कदाचित येऊ शकतो अशा प्रकारचं म्हटलं जातंय। परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सध्या पुणेकरांचा उत्साह जो आहे तो पराकोटीला पोहोचलेला आहे। रात्रीचे 1 वाजलेले आहेत तरी देखील डीजे बंद झाल्यानंतरचा सगळा क्राऊड जो आहे तो लक्ष्मी रोडला आलेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे लक्ष्मी रोड गर्दीने अजूनही फुल पाहायला मिळतोय, भरगच्च पाहायला मिळतोय, कारण का अगदी मुंगी देखील जाऊ शकत नाही इतकी गर्दी संपूर्ण लक्ष्मी रस्त्यावरती आहे। आपण यातला माहोल पाहूयात। आपण अलका चौकामध्ये आहोत आणि ही सगळी पथकं जी आहेत ती त्यांचे वेगवेगळे जे खेळ असतील, त्यांचे पारंपरिक खेळ असतील, ढोल ताशाचं वादन असेल, हे सगळं केलं जात आहे आणि एक माहोल जो आहे तो या सगळ्यामध्ये तयार झालेला आहे। एक ऊर्जा नवीन घेऊन हे सगळे पुणेकर उद्यापासून या सगळ्यामुळे कामाला लागणार आहेत, कारण का यासाठीच पुणेकरांचा अट्टहास असतो। पुणेकर रात्रभर जागतात, अगदी साधे साधे कुटुंबातील लोक अगदी संपूर्ण फॅमिली घेऊन, संपूर्ण कुटुंब घेऊन रस्त्यावरती आलेलं आहे आणि आजचा मुक्काम आपल्याला रस्त्यावरतीच करायचा आहे। म्हणून घरातून येताना चटई असेल, सतरंजी असेल किंवा इतर साहित्य असेल ते घेऊन आलेले आहेत आणि जिथे मिळेल तिथे झोपूयात आणि सकाळी आपण जाऊयात अशा प्रकारची भावना या सगळ्यांची झालेली आहे। आणि हे सगळे तुमच्या मागे काही गणेश भक्त आहेत, काही पुणेकर आहेत, या पुणेकरांसोबत बातचीत होऊ शकते? निश्चितचपणे आपण काही पुणेकरांसोबत बोलण्याचा प्रयत्न जो आहे तो करणार आहोत, कारण काय हे सगळे पुणेकर रात्री या सगळ्या ठिकाणी आलेले आहेत आणि रात्रीच्या वेळेत हे सगळे जण थांबलेले पाहायला मिळत आहेत। बाबा कुठून आलाय तुम्ही? एवढ्या रात्री आता 1 वाजला तरी मिरवणूक पाहिजे तुम्हाला, ढोल ताशा वाजताय, हे सगळं ऐकायचंय तुम्हाला? आम्ही कात्रजून आलोय, कात्रजून आलो, कात्रज आनंद वाटतो म्हणून इथपर्यंत आलो आम्ही। अच्छा, पण रात्रीचे 1 वाजले, वाटत नाही घरी जाऊन झोप? काय नाही, आनंदात साजरा करायचा असतो सण आज। अच्छा, हो। तुम्ही कुठून आलात? मी पुण्यातलीच आहे। पण रात्रीचे 1 वाजला तरी मिरवणूक पाहायची इच्छा आहे? आवडतं आम्हाला पुणेकरांना। ढोल ताशा वादन, रात्रीचे 1 वाजले तरी पण उत्साह पाहायला मिळतोय, उत्साह कमी होत नाहीये। काय वाटतं, अशी ऊर्जा काय मिळते की वाजत राहावं वाटतं? आम्ही म्हणजे मी प्रॉपर पुण्याचाच आहे, मी 3 वर्ष वादक होतो, तर आम्ही दरवर्षी इथे येतो आणि रात्री येऊन सकाळी 5:30-6 पर्यंत थांबतो आणि याचा आस्वाद घेतो आम्ही। परंतु सकाळपासून ही मिरवणूक सुरू आहे, अगदी सकाळपासून लोक सहभागी होतात, थकत नाहीत का की ऊर्जा मिळते यातून काम करत? वर्षातून एकदा गणपती बसतो, तर जी काही एनर्जी असते ती सगळी आमच्यामध्ये असते आणि ती आम्ही पूर्णपणे लावून टाकतो गणपती विसर्जनाच्या वेळेस। आणखी काही कुटुंब आहे, ते कुटुंब आपल्याला पाहायला मिळतं की आलेले आहेत। रात्रीचा 1 वाजला आहे तरी पण ऊर्जा तीच आहे, तीच खूप ऊर्जा आहे। गणपती बाप्पा मोरया। हे चिमुरडे आहे, लहान मुली आहे, झोप आली नाही का तुला की जाऊन झोपा वाटत नाहीये का की ढोल ताशाचा आवाज आवडतोय, ही सगळं पाहायला आवडतं? नाही आली। गणपती बाप्पा, गणपती बाप्पा हे पण लहान मुलगी आपल्याला पाहायला मिळते की अगदी लहान लहान मुलं रात्रभर जागतायत। तर आता अगं झोपायची वेळ झाली तुझी, रोज या वेळेला झोपतेस, आज झोपली नाहीयेस। गणपती बाप्पा आवडतात, पुणे जय हो। अगदीच हा सगळा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि याच उत्साहामध्ये, याच जल्लोषामध्ये पुणेकर जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत। सध्या रात्रीचा आता 1 वाजून गेलेला आहे तरी देखील तीच सगळी ऊर्जेने हे सगळे पथकं असतील, हे सगळे पुणेकर असतील, हे सगळे आलेले आहेत आणि यातून जे आहे नवचैतन्य घेऊन जातील, कारण का बाप्पा 10 दिवस त्यांच्या घरामध्ये देखील होता। आपल्या घरातल्या गणपती बाप्पाला विसर्जन करून बाप्पाला निरोप देऊन या सगळ्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायचं या भावनेने हे सगळे पुणेकर गेल्या कित्येक दशकांपासून येतात आणि त्यामुळेच ही पुण्याची विसर्जन मिरवणूक इतकी समृद्ध झालेली आहे। देशभर, ठीक आहे रोहन, तुमच्या मागे काही पोलीस प्रशासनाचे कर्मचारी सुद्धा दिसत आहेत। पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून काही माहिती मिळू शकते, कशा प्रकारे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी तजवीज केलेली आहे, या संदर्भात काही माहिती मिळू शकते?
जगदीश करता आपण जिथे उभा आहोत ते महापालिकेचं कक्ष आहे आणि हे सगळे महापालिकेचे सुरक्षा कर्मचारी आहेत. बरं. या कक्षामध्ये कोणी येऊ नये यासाठी सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. तर दुसरीकडे पोलिसांची यंत्रणा आहे. आपण सातत्याने वरिष्ठ पोलिसांच्या संपर्कात आहोत. जय महाराष्ट्र सातत्याने पोलिसांकडून अपडेट घेते किती मंडळ पुढे सरकलेली आहेत. मग तुम्ही सांगा, पोलीस प्रशासनाकडून कशा प्रकारे खबरदारी घेतलेली आहे, लक्ष्मी रोडवर कशा प्रकारे पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त आहे आणि पूर्ण पुणे शहरामध्ये? साधारणतः संपूर्ण लक्ष्मी रस्त्यावरती 4,500 ते 5,000 पोलीस कर्मचारी तैनात आहेत आणि इतर ठिकाणी 2,000-2,500 पोलीस कर्मचारी तैनात आहेत. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून विसर्जन मिरवणूक लवकरात लवकर पुढे नेणं, कारण का प्रत्येक मंडळाला वाटतं की आपण जास्त वेळ लक्ष्मी रोडवर थांबलं पाहिजे. लक्ष्मी रोड आपल्या मंडळाचा बाप्पा जो आहे त्याच्या समोरची वाजवणी जी आहेत ती झाली पाहिजे हे प्रत्येक मंडळाला वाटत असतं, प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्याला वाटत असतं. परंतु या सगळ्यांना वेळेमध्ये पुढे नेणं आणि प्रत्येकाला समान संधी देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ही समान संधी देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न जे आहे ते पोलीस प्रशासन करतंय. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे यंदा प्रथमच मानाचे 5ही गणपती दुपारी 2:30-3 वाजेपर्यंत येतील असं वाटलं होतं. ते 3:30 वाजेपर्यंत 4:30 वाजेपर्यंत जे आहेत ते आलेले होते. कारण का 9:30 वाजता यंदाच्या वर्षी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. ती विसर्जन मिरवणूक यापूर्वी 11:30-12 वाजता निघायची. ती प्रथमच सगळ्या मंडळांना समान संधी मिळावी. महाराष्ट्र राज्य उत्सव झालेला आहे हा, त्यामुळे सगळ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना देखील असं वाटत होतं की लक्ष्मी रोडवरती आपली मिरवणूक गाजावी आणि त्या हेतूने सगळ्यांनी प्रयत्न केलेले होते. आणि त्यामुळेच पुणे पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं आणि सकाळी बरोबर 9:30 वाजता टिळक पुतळ्यापासून बेलबाग चौकामध्ये मंडळं गेली. पायानाचा पहिला गणपती 9:30 वाजता पोहोचला आणि बेलबाग चौकातून मिरवणुकीला सुरुवातही झाली. बरोबर दुपारी 2:30 वाजता जो आहे तो या ठिकाणी कसबा गणपती पोहोचला. रोहन, मला इथे एक विचारावं असं वाटतं की गणेशोत्सवाला जेव्हा राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य उत्सवाचा महोत्सवाचा दर्जा दिला, याचं हे पहिलंच वर्ष आहे आणि आजपासून एका मोठ्या पातळीवर गणेशोत्सव ओळखला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य उत्सव महोत्सव म्हणून ओळखला जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकार म्हणून तू पण गणेशोत्सवाचं कव्हरेज करतोयस, विसर्जन मिरवणुकांचं कव्हरेज करतोय. तर एक पत्रकार म्हणून मला तुझा दृष्टिकोन जाणून घ्यायला आवडेल की राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर यंदाचं गणेशोत्सवाचं स्वरूप आणि विसर्जन मिरवणुकांचं स्वरूप तुझ्या दृष्टीने कसं आहे, काय बदल जाणवतोय तुला? सगळ्यात मोठा बदल हा आहे की गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न देणं. कारण का यापूर्वी पुणे पोलिसांकडून असेल, प्रशासनाकडून असेल, विविध कारणांसाठी त्यांचं देखील बरोबर असतं की परवानग्या मिळत नसायच्या. मांडव घालणं किंवा मिरवणूक काढणं त्याच्यावरती बंधनं असायची. परंतु राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर प्रत्येक मंडळाला जो आहे तो आपल्या मनाप्रमाणे देखावा करता आला. प्रत्येक मंडळाला जी आहे ती तेवढी जागा वापरून घेता आली. प्रत्येक मंडळाला जी आहे ती मिरवणुकीमध्ये समान संधी मिळाली. त्याचबरोबर इतकंच नाही तर सातत्याने पुण्यातील गणेशोत्सवामध्ये वेगवेगळे बदल घडताना पाहायला मिळत होते. त्या बदलांच्या माध्यमातून आपण सातत्याने दाखवलेलं होतं की देखावे जे आहेत ते देखील बदललेले पाहायला मिळाले. राज्य उत्सवाचा दर्जा दिल्यानंतर त्याच्या दृष्टीने त्याला शोभेल असे देखावे जे आहेत ते पुण्यामध्ये केले गेले. त्या देखाव्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षकांनी असेल, भाविकांनी असेल प्रतिसाद दिलेला आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे राज्य उत्सव झाल्यानंतर एक नवीन ऊर्जा या सगळ्यांना मिळालेली पाहायला मिळते. कारण नवं चैतन्य यांना मिळालेलं आहे. राज्याचा उत्सव नव्हता, राज्याला आपले अनेक राज्याचे ते ठरलेले काही भाग आहेत, परंतु राज्याचा असा ठराविक उत्सव नव्हता. तो उत्सव म्हणजे गणेश उत्सव म्हणून मान्यता दिली गेली. या 10 दिवसांचा उत्सवाला ग्लोबल करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाईल आणि त्यासाठी प्रयत्न इथून पुढच्या काळामध्ये केले जातील. साधारणतः लगेच एका वर्षामध्ये खूप काही बदल घडेल असं अपेक्षित करणं देखील चुकीचं आहे. परंतु हळूहळू राज्य सरकारकडून देखील काही धोरणांच्या अंमलबजावणी केली जाईल. गणेश मंडळांना घेऊन काही उपक्रम केवळ राज्य उत्सवाच्या दरम्यानच नाही, तो वर्षभर या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची ऊर्जा, कारण का हे सगळे तरुण मंडळी असतात, काम करण्याची ताकद यांच्यामध्ये असते. या सगळ्या तरुणांची ऊर्जा राज्य उत्सवाच्या निमित्ताने, गणेश उत्सवाच्या निमित्ताने काही व्यापक दृष्ट्याने किंवा संविधानिक कामांसाठी काही करता येईल का, त्यासाठी सरकारकडून काही दिवसांमध्ये प्रयत्न केले जाऊ शकतात. रोहन, मात्र पुणेकरांचं हे कौतुक करावं लागेल. काही अपवाद वगळता सगळीकडेच ढोल ताशांचा आपल्याला गजर ऐकायला मिळतोय. सोबतच मानाच्या गणपती मंडळांना सुद्धा नियम पाळलेले आहेत. काही अपवाद वगळता पुणेकरांनी शिस्त पाळली आहे.
अगदी बरोबर आहे. पुणेकरांनी शिस्त पाळलेली आहे. अद्याप तरी असं कोणतंही कानावरती आलेलं नाही की डीजेने खूप गोंधळ झाला किंवा डीजेने खूप जास्त आवाज सोडला किंवा तिथं भांडणं झाली किंवा तिथं काय झालं, असे प्रकार अजून तरी कामावर आलेले नाहीयेत. मागच्या वर्षी असे प्रकार काहीसे घडलेले होते आणि 12 नंतर देखील अनेक डीजे जे आहेत ते चालू ठेवलेले होते, अनेकांवरती कारवाई केलेली होती. परंतु संपूर्ण टिळक रस्त्यावरचे डीजे बरोबर 12 वाजता 12च्या ठोक्याला जे आहेत ते बंद झालेले होते. अलका चौकामध्ये देखील 2 डीजे आलेले होते, ते देखील बरोबर 12च्या ठोक्याला अलका चौकात आल्यानंतर देखील बंद झाले. कारण का 12च्या अगोदर आपण अलका चौकात पोहोचूयात आणि आपली गाडी त्याच्यावरती वाजवायत असे प्रत्येक मंडळाला वाटत होतं. परंतु अगदी थोडंसं पाठीमागे असतानाच 12 वाजले आणि सगळ्या डीजेवाल्यांनी जे आहे ते त्यांच्या मंडळांनी जे आहे त्यांचे डीजे बंद ठेवलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यामुळेच नियम जे आहेत ते काटेकोरपणे पाळले जात आहेत. परंतु गर्दी काहीशा प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेलबाग चौक असेल किंवा इतर चौक असतील या परिसरामध्ये झालेली होती. त्याचबरोबर काही गणेश मंडळ लवकर लक्ष्मी रोडला जाण्यासाठी समाधान चौकातून प्रयत्न करत होते. तिथे काहीशा प्रमाणामध्ये पोलिसांची वादावाद त्यांची झाल्याची बातमी कानावरती येते. कदाचित भाऊरांगारी देखील त्याच वादामुळे फटका बसलेला आहे. नाही तर आतापर्यंत भाऊरांगारीचा बाप्पा विसर्जन झाला असता तो अद्यापही आलेला नाहीये असं सांगितलं जातं की अजून तास ते 1.5 तास भाऊरांगारींच्या मिरवणुकीला लागू शकतो बेलबाग चौकातून अलका चौकामध्ये यायला. त्यामुळे या सगळ्याला वादाची किनार यंदा तरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. रोहन, तुम्ही या विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवून राहा आणि आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. पुन्हा तुमच्याकडे येतो. ही दृश्य आपण पाहतोय ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली पुण्यातील लक्ष्मी रोडची दृश्य. बेलबाग चौकापासून ते अलका टॉकीज चौकापर्यंत सर्वत्रच अशीच प्रचंड गर्दी आहे. गणेश भक्तांची गर्दी आहे. ढोल ताशा वादकांची अनेक पथकं या ठिकाणी आहेत. गणेश मंडळाचे गणपती या रस्त्यावरून जात आहेत, त्यामुळे प्रचंड गर्दी रस्त्याच्या दुतर्फा ही गणेश भक्तांची आहे. नक्कीच जगदीश, हे दृश्य बघून ड्रोन कॅमेराचं हे दृश्य टॉप अँगलने हे दृश्य बघून एकच शब्द आठवतो, जनसागर. जनसागर, भवसागर, भक्तीचा. नक्कीच. तरी ड्रोनद्वारे टिपलेली ही दृश्य आहेत पुण्यातील अलका टॉकीज चौकातील ही दृश्य आहेत. प्रचंड गर्दी आहे चौकामध्ये. बेलबाग चौकातून जी गर्दी सुरू होतीये ती अलका टॉकीज चौकापर्यंत आहे. बेलबाग चौकातून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होतीये. अलका टॉकीज या ठिकाणी शेवट होतो. हा दुसरा टोक आहे. बेलबाग चौक हा पहिला टोक. आणि या लक्ष्मी रोडवर, संपूर्ण लक्ष्मी रोडवरच प्रचंड गर्दी आहे. ढोल ताशा वादनाचा अखंड गजर या ठिकाणी सुरू आहे. नक्कीच. यानंतर जगदीश आपण परत जाऊया. आपला प्रतिनिधी रोहन कदम पुण्यात आहे. विसर्जन मिरवणुकांचं कव्हरेज तो करतोय. रोहन, तू आता जिथे उभा आहेस तिथे खरं तर अनेक गणेशोत्सव मंडळ आलेले आहेत. अजूनही काहींच्या मिरवणुका सुरू आहेत आणि सोबतच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाचा गणपती, त्यांची गणेश रत्न रथातून ही मिरवणूक सुरू आहे. आणखी कसा मार्ग पुढे असणार आहे भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाचा विसर्जनाचा? काही वेळामध्ये कुंटे चौकामध्ये विसर्जन मिरवणूक जी आहे ती येईल, शगुन चौकामध्ये येईल आणि पुढे पुढे गरुड गणपती चौकामध्ये छान वादन केल्यानंतर अलका चौकामध्ये येऊन वादन केलं जाईल आणि या सगळ्यासाठी साधारणतः 1.5 तास लागू शकतो अशा प्रकारचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भाऊरांगारी गणपतीला काहीसा उशीर झालेला आहे. त्यांना दिलेल्या वेळेमध्ये त्यांना येता आलेलं नाहीये. अगदी सकाळी लवकर कसबा गणपतीचा रथ आल्यानंतर काही वेळातच त्यांनी देखील रथ आणलेला होता टिळक चौकामध्ये, तरी देखील त्यांना वेळेमध्ये जे आहे ते या मिरवणुकीमध्ये सहभागी होता आलेलं नाहीये. परंतु आता मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर उत्साह आहे. कारण का पुणेकर नागरिक जे आहेत ते भाऊरंगारी, नवसाचा असणारा बाबू गेरू आणि मंडई गणपती या 3 गणपती मंडळांसाठी रस्त्यावरती थांबलेले आहेत. रस्त्यावरती काही ड्रोनद्वारे जे दृश्य पाहिली त्या दृश्यातून कळतंय की प्रचंड असा जनसागर जो आहे तो या संपूर्ण रस्त्यावरती आहे आणि या जनसागराच्या माध्यमातून मुंगी देखील जाणार नाही इतकी गर्दी आहे. आत्ताचा देखील आपण दृश्य पाहू शकतो. आता देखील आपण पाहतोय की कालचक्र पथक जे आहे ते या ठिकाणी अजूनही वादन करतोय आणि वेगवेगळ्या रस्त्यावरून सगळी मंडळं जी आहेत ती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील आणि बाप्पाच्या आकर्षक मूर्त्या ज्या आहेत त्या प्रत्येकाच्या नक्कीच. रोहन, आणखी अपडेट्स तुझ्याकडनं घेत राहणार आहोत, मात्र तुर्तास तू असाच सोबत राहा.